नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. आजच्या भागात आपला फोकस असणार आहे मुंबई. मुंबईचा राजकीय गणित, राजकीय भविष्य आणि मुंबईवर सत्ता असण्याचा अर्थ. एकट्या मुंबईचा अर्थसंकल्प हा देशातील तब्बल 8 राज्यांपेक्षा मोठा आहे. त्यामुळे राजकारण असो की अर्थकारण, मुंबईचा किंग कोण हे महत्वाचं आहे. गेल्या 3 दशकांपासून मुंबई शिवसेनेकडे आहे. इथला मतदार ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला. कधी दक्षिणेचा विरोध तर कधी उत्तरेचा. असं करत शिवसेना मराठी माणसाचा आवाज बनली. काळ बदलला, नेते बदलले, राजकारण बदललं. कधी काळी फक्त शिवसेनेचीच असणारी मुंबई हळूहळू भाजपलाही जागा देऊ लागली. इथला मतदार भाजपलाही पर्यायाच्या रूपात पाहू लागला. 2017 साली झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये सेना भाजप एकमेकांच्या विरोधात लढले आणि जवळपास सारख्याच जागांवर जिंकले. त्यामुळे मुंबई म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे मुंबई हे समीकरण बदललं. मुंबई महापालिका असो, विधानसभा असो की लोकसभा, मुंबईच्या मतदारांनी कायम महायुतीला मोठा पाठिंबा दिला. आता मुंबईत 2 शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्यात. मुंबई ठाण्यातील 8 जागांपैकी 5 जागांवर याच दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभ्या आहेत आणि लढत आहेत. ती मुंबईच्या तख्ताची, ज्यासाठी 20 मे रोजी मतदान होणारे, मुंबईच्या याच महासंघर्षावर आहे आपला आजचा पहिला प्रश्न. आणि तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, लोकसभा निवडणुकीत मुंबईचा किंग कोण ठरेल? तुम्हाला आम्ही 2 पर्याय दिले होते, महाविकास आघाडी की महायुती. मुंबईचा किंग कोण हे तर ठरेलच, पण त्याआधी बऱ्याच इतर गोष्टींचे निकाल लागणार आहेत. त्यातील एक म्हणजे गद्दार विरुद्ध विकास. शिवसेनेतून कोणताही नेता फुटला किंवा एखाद्यानं बंडखोरी केली तर गद्दार असा शिक्का, असा शब्द अगदी बाळासाहेब ठाकरेंनी बंडखोरांसाठी वापरल्याचा इतिहास आहे. आता एकनाथ शिंदेंनी तर अख्खा पक्षच उद्धव ठाकरेंच्या हातातून काढून घेतलाय. पक्षाचे नाव, चिन्ह सर्व एकनाथ शिंदेंना मिळाले, तरी नॅरेटिव्ह हा ठाकरेंनी गद्दारीचाच ठेवलाय. एकनाथ शिंदेंनी गद्दारीवरच्या आरोपांना विकास कामांच्या माध्यमातून उत्तर देऊ असे सांगितले आणि आज निवडणुकीच्या गरमीतही ते सतत फेसबुक लाईव्ह करणारे मुख्यमंत्री असा शिक्का उद्धव ठाकरेंवर लावत गद्दारीचे उत्तर विकास कामांचा पाढा वाचून देत आहेत. तुम्हाला फेसबुक लाईव्ह हवाय की विकास, असा सवाल एकनाथ शिंदे रोज वेगवेगळ्या सभांमधून उपस्थित करत आहे. त्यामुळे हाच आहे पहिला निर्णय जो मुंबईच्या मतदात्याला घ्यायचा आहे. गद्दार विरुद्ध विकास कामांचा नॅरेटिव्ह. कुठला नॅरेटिव्ह मुंबईच्या मनाला पटलाय हे 4 जूनलाच कळेल. पण त्याआधी पाहूयात गद्दार विरुद्ध विकास कामं हा सामना राजकीय सभांमध्ये कसा रंगतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाट दिसते, कारण महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. महाराष्ट्र हा गद्दारी कधी सहन करत नाही आणि गद्दारांना कधी थारा देत नाही. महाराष्ट्र गद्दारांना पण थारा देणार नाही आणि ज्यांनी गद्दारी करवली त्या दिल्ली शहांना पण महाराष्ट्र माफ करणार नाही. त्याच्यामुळे त्यांचं जे वारू उधळले किंवा खेचर उधळले ते महाराष्ट्र रोखेल. गेले 2 वर्ष आपल्या महायुतीने या राज्यात केलेली विकासाची कामं, मोदीजींनी 10 वर्षात या राज्याला विकासाकडे, महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीमध्ये आपल्याला कामी येणार. जे घरी बसलेले आहेत, फेसबुक लाईव्ह करून सरकार चालतं का? राज्य चालतं? आरोप शिव्याशाप देऊन राज्य चालतं? निवडणुका जिंकता येतात? आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
या लढतींवर चर्चा करायला आपल्याबरोबर अगदी थोड्याच वेळात असणार आहेत भाजपकडून आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आमदार सचिन अहिर। आता उद्धव ठाकरेंच्या वतीनं कोविड काळात राज्यातील परिस्थिती नीट हाताळली आणि देशातील सर्वात उत्तम मुख्यमंत्री असल्याचा खिताब मिळवल्याचे सांगायला संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि खुद्द उद्धव ठाकरे विसरत नाहीयेत। तर महायुतीकडून खास एकनाथ शिंदेंकडून कामांचा पाढा वाचला जातो। तो कुठला हे बघायला जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। काय विकास कामं सांगतात येतं। शिवडी ते नावाशेवा अटल सेतू मुंबई नवी मुंबईला जोडणारा 2 तासाचा प्रवास 20 मिनिटांवर आला। वरई ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोड पहिला टप्पा खुला, 9 किलोमीटरचे अंतर 9 मिनिटात, 70% वेळेची आणि 34% इंधनाची बचत। मुंबई ते शिर्डी 600 किलोमीटर लांब समृद्धी महामार्ग उद्घाटन करणार, 14 तासांचा प्रवास 8 तासांवर आलाय। बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गाचे लोकार्पण, खारघर तळोजामधील हजारो नागरिकांना याचा फायदा। उरण खारकोपर रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा, नेरूळ हा आणि उरणवासियांबरोबरच अन्य प्रवाशांना लाभ। ट्रान्स हार्बरवरील दिघा गाव स्थानकाचे उद्घाटन, खार रोड गोरेगाव दरम्यान 6व्या रेल मार्गाचे उद्घाटन, हजारो प्रवाशांचा दैनंदिन रेल्वे प्रवास सुलभ। सूर्या प्रादेशिक पेयजल प्रकल्पाचा पहिला टप्पा समर्पित, 14 लाख लोकांना फायदा झाल्याचा दावा। एकंदरीत ही विकास कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात। मुंबईचा किंग कोण हे ठरवत असताना आता इथल्या मतदारांची जात, भाषा, धर्म सर्वच महत्त्वाचं झालंय असं वाटायला लागलंय। त्यामुळे मराठी गुजराती भाषिक वादानंतर सध्या या टप्प्यात हिंदू मुस्लिम धार्मिक वळणावर राजकीय लढती गेल्या आहेत। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुस्लिम समाज 20 ते 22% आहे। म्हणूनच मुंबईच्या 3 ते 4 मतदारसंघांवर प्रभाव टाकणारा मुस्लिम मतदार कुणाकडे जाणार, की पारंपरिकरित्या काँग्रेस सोबतच राहणार, की हो बाबरी शिवसैनिकांनी पाडली असं ठणकावणारे उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचे पर्यायानं काँग्रेसचे साथीदार झाल्यानं त्याचा महायुतीला लाभ होणार। शासकीय माहितीनुसार मुंबईत मुस्लिमांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचं समोर आलंय। 1997 मध्ये मुंबईतील मुसलमानांची लोकसंख्या 11,88,356 इतकी होती, पण गेल्या 25 वर्षात ही लोकसंख्या तिपटीनं वाढली आहे, ज्याचा प्रभाव 3 मतदारसंघात जास्त दिसून येतोय। पहिला दक्षिण मुंबई, जिथे उद्धव ठाकरेंचे अरविंद सावंत सिटिंग खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात आज शिंदेंच्या यामिनी जाधव उभ्या आहेत। दुसरा मुस्लिम ताकद असलेला मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई, जिथे एकनाथ शिंदेंचे राहुल शेवाळे विद्यमान खासदार आहेत आणि ठाकरेंचे अनिल देसाई त्यांच्या समोर उभे आहेत। तर तिसरा मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात असलेला मतदारसंघ म्हणजेच उत्तर मध्य मुंबई, जो भाजपच्या पूनम महाजन यांच्याकडे होता, मात्र जिथून भाजपनं ह्या खेपेला उज्ज्वल निकम यांना काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांसमोर उभे केले। तर ईशान्य मुंबई इथे भाजपचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरेंचे संजय दिना पाटील अशी लढत आहेच, पण ही लढत अनेकदा मराठी विरुद्ध गुजराती अशी वळवण्याचाही प्रयत्न झालेला आपण बघितला। साथियों, कांग्रेस की सोच है कि देश की सरकारें जितना बजट बनाती है उसका 15% सिर्फ और सिर्फ माइनॉरिटी पर खर्च हो। बाबा साहब आंबेडकर धर्म के आधार पर आरक्षण के खिलाफ थे, लेकिन कांग्रेस कह रही है कि SC, ST, OBC
और गरीबों का आरक्षण छीनकर मुसलमानों को दे देगी। कांग्रेस आपकी संपत्ति को भी जब्त करके उसका हिस्सा अपने वोट बैंक को देने की तैयारी में है। मुंबईचा किंग कोण हे ठरवताना अजून एक प्रश्न निकाली निघणार का हे बघावे लागेल। हिंदूंच्या हृदयात जास्त जागा कुणाला, उद्धव ठाकरे की राज ठाकरे? राज ठाकरेंनी सुरुवातीला रजा अकादमीच्या हिंसाचाराविरोधात भूमिका घेणं असेल, मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांचा विरोध असेल, माहीमची अनधिकृत मजारचा विषय असेल, देशविघातक कारवायांना मदत करणाऱ्या स्लीपर सेलचा विषय असेल, बांगलादेशी घुसखोरांचा विषय असेल, भगवी शाल घेऊन आरती करणं असेल, गेल्या 2-1 वर्षात हिंदू जननायक अशी छबी निर्माण करण्यात राज ठाकरे यशस्वी ठरले आहेत। मात्र आता उद्धव ठाकरेंची याच्या अगदी उलट छबी बनवण्याचा प्रयत्न आताच्या निवडणूक प्रचारातून महायुतीकडून होताना आपल्याला दिसतोय। काँग्रेस बरोबर जाण्याऐवजी मी माझं दुकान बंद करीन असं बाळासाहेबांनी म्हटल्याचे आज सातत्यानं आठवण करून दिली जात आहे। मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी त्याच काँग्रेसचा हात पकडला हे विरोधक अधोरेखित करत आहेत। एकनाथ शिंदेंनी 40 आमदार आणि 13 खासदार घेऊन शिवसेना सोडली तेव्हा सुद्धा बाळासाहेबांचे विचार हा मुख्य मुद्दा होता। मुंबईतील मुस्लिम मोहल्ल्यात उद्धव ठाकरेंना मोठा पाठिंबा मिळतोय। ठाकरे गटानेही काँग्रेस आणि शरद पवारांसारखा प्रो मुस्लिम भूमिका घेतल्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे मुस्लिम समाजाला जवळचे वाटू लागले आहेत। या छबीमुळे त्यांना मुंबईत नजीकचा फायदा होईल की दीर्घकालीन नुकसान हे आज सांगणे कठीण आहे, कारण तुम्हाला बाळासाहेबांचं हिंदुत्व कळलंच नाही असे उत्तर उद्धव देत आहेत। जो राष्ट्रप्रेमी आहे तो आमचा आहे असं ते आवर्जून सांगत आहे। आता मुंबईत मोदींना हरवण्यासाठी मुस्लिम समाज उद्धव ठाकरेंसोबत जात आहे हे दिसल्यावर हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन सुद्धा होईल यात शंका नाही। राम मंदिर, कलम 370 सारख्या विषयांमुळे नरेंद्र मोदींची छबी हिंदू मतदारांमध्ये चांगली आहेच, त्याला मुंबईत राज ठाकरेंच्या नवीन हिंदू जननायक छबीची जोड मिळाली तर महायुतीला फायदा होईल असं चित्र आहे। उद्धव ठाकरेंच्या बदलल्या भूमिकेबाबत माझा विजन कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी काय उत्तर दिलंय बघूयात। बाळासाहेबांच्या पक्षीय विचारांबद्दल तुम्ही म्हणालात, तर तसेच त्यांचे दुसरे विचार होते ते म्हणजे ते खूप कडवट असं हिंदुत्वाचे ते पुरस्कर्ते होते, तर ते कुठंतरी आता डायल्यूट झालंय असं तुम्हाला वाटतं का? कारण तशी भावना कपाळाला भस्म लावून फक्त भाषण करतात ते हिंदुत्व आहे, किंवा अयोध्येत जाऊन रोड शो घ्यायचे याला हिंदुत्व म्हणता तुम्ही? आम्ही जन्मानं हिंदू आहोत, कर्मानं हिंदू आहोत, आमची विचारधारा हिंदुत्वाची आहे। याचा अर्थ देश तोडणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये। निवडणुकीसाठी रोज हिंदू मुसलमान करायचं, भारत पाकिस्तान करायचं, ही हिंदुत्वाची व्याख्या बाळासाहेब ठाकरेंनी कधीच मान्य केली नाही। मुंबईतल्या 6ही मतदारसंघांसह आसपासच्या 4 मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपनं अत्यंत निर्णायक मोहिमेला सुरुवात केली आहे। ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोनं। काल मुंबईतल्या घाटकोपरमध्ये मोदींच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। घाटकोपरमध्ये गुजराती बहुल सोसायटींमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रचारापासून रोखलं असा आरोप झाला, ज्याला ठाकरेंच्या सेनेनं मराठी विरुद्ध गुजराती असा रंग दिला। त्यामुळे ईशान्य मुंबईत भाजपसाठी सोपी वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात रंजक बनली। म्हणूनच घाटकोपरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला विशेष महत्त्व आहे। बरं, फक्त ईशान्य मुंबईच नाही तर ठाकरेंनी साथ सोडल्यानंतर जो काही मतांचा टक्का घसरण्याची भीती होती तोच भरून काढण्यासाठी नव्या साथीदारांनाही ताकदीनं मैदानात उतरवलंय। शिंदे फडणवीसांनीही सभांचा धडाका लावलाय।
आणि याच महायुतीच्या झंझावाती प्रचाराला मोदींच्या मेगा रोड शोमुळे चांगलाच बूस्टर मिळालाय. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि त्याचाच परिणाम निकालात दिसेल अशी अपेक्षा महायुतीचे नेते करतायत. मात्र मोदींचा रोड शो नेमका घाटकोपरमध्ये झाला, जिथं 2 दिवसांपूर्वी होर्डिंग दुर्घटना झाली होती आणि त्यामुळेच विरोधकांना रोड शोवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली. ती पाहूयात. काल सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी सगळा तो जो काही रोड शो केला दुर्दैवी होता. तिकडे ती 2 दिवसापूर्वीच एक दुर्घटना घडली होती आणि त्याच ठिकाणी जवळच त्यांनी वाजत गाजत जो काही रोड शो केला तो अत्यंत हिणकस होता. म्हणजे ही चांगल्या मनोवृत्तीची काही लक्षणं नाही आहेत. तो रोड शो तर त्यांनी केलाच, त्याचबरोबरीने त्यांनी मेट्रो बंद केली अचानक. अनेक जे घरी जाणारी लोकं होती त्याच्यात काही महिला ज्यांची मुलं घरी वाट बघत होती, कोणतीही कल्पना न देता मेट्रो बंद केली, सगळे रस्ते जाम केले. आणि कसला शो तुम्ही करताय, कसलं प्रदर्शन करताय, मस्तीचं. मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो वगैरे आयोजित करणं हे काही शांतपणाचं लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबावं लागतं, ट्रॅफिक कंजेशन भयंकर होत असतं आणि त्यांनी घेतला कुठं कार्यक्रम, त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया आहे. मला काही समजत नाही, त्यांना करायचं असेल तर मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग होता, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गाकडे होतं आणि त्याच्या लोकांना त्रास झाला, लोकांच्या तक्रारी आहेत. मुंबईचा किंग कोण, लोकसभेत कोण बाजी मारणार, ठाकरेंना सहानुभूती की मोदींचा करिश्मा चालणार, यासह अनेक गोष्टींची चर्चा करणार आहोत. त्याच चर्चेसाठी आपल्या सोबत अवघ्या काही क्षणात भाजप नेते प्रवीण दरेकर आणि ठाकरेंचे आमदार सचिन अहिर असणार आहेत. मात्र आताची मोठी अपडेट ती घाटकोपर होर्डिंग अपघात प्रकरणात एक मोठी बातमी. घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटक करण्यात आली आहे. राजस्थानातल्या उदयपूर मधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. घाटकोपरमध्ये 13 मे या दिवशी पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झालाय तर 75 जखमी झालेत. हा होर्डिंग भावेश भिंडेच्या इगो मीडिया कंपनीनं उभारला होता. त्यामुळे भावेशवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणात आपल्याला माहिती देणार आहेत आपले प्रतिनिधी सूरज सावंत. सूरज, नक्की कसा राजस्थान पर्यंत हा भावेश पोहोचला होता? तब्बल 72 तास उलटून गेले आहे आणि आता त्याला अटक झाली आहे, काय सांगशील? नक्की ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्या दिवसापासून भावेश हा फरार झाला होता. त्याचं शेवटचं लोकेशन हे लोणावळापर्यंत पाहायला मिळत होतं. 7 टीम यासाठी पोलिसांनी कार्यरत केल्या होत्या भावेशला पकडण्यासाठी. मात्र वेळोवेळी भावेश हा पोलिसांच्या हातावर तुडी देत पडत होता. रस्ते मार्गाने तो उदयपूर पर्यंत पोहोचला होता आणि याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर भावेश भिंडेला पोलिसांनी अखेर अटक केलेली आहे. पोलीस त्याच्या मुलुंड येथील घरी देखील गेले होते, मात्र संपूर्ण कुटुंब हे त्या ठिकाणी नव्हतं. एकूणच ही मोठी डेव्हलपमेंट म्हणावी लागेल. या घाटकोपर दुर्घटने प्रकरणामध्ये संपूर्ण मुख्य आरोपी हा भावेश भिंडे आहे आणि 3 दिवसांपासून पोलीस त्याचा तपास, त्याचा शोध घेताना पाहायला मिळत होती. एकूण या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जवळपास 75 लोक या संपूर्ण प्रकरणामध्ये जखमी आहेत. 16 जणांचा मृत्यू झालेला आहे. एकूणच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश हे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि अशातच गुन्हे शाखेला मिळालेली मोठी डेव्हलपमेंट म्हणावी लागेल. नेमका यामागे कोण आहे, कुणाचा हात होता आणि कशा पद्धतीने या संपूर्ण परवानग्या घेण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी अनधिकृत पेट्रोल पंप उभारण्यात आलं होतं, ज्याला परमिशन शासनाकडनं देण्यात आलेली नव्हती. त्याचबरोबर जे होर्डिंग होतं हे इतकं मोठं उभारण्यामागे कुणाकुणाची मदत त्याने घेतली हे आता सविस्तररित्या समोर येईल. उद्या भावेशला या ठिकाणी मुंबईत आणलं जाणार आहे आणि उद्या त्याला न्यायालयात प्रोड्यूस केलं जाईल. त्यानंतर पुढील सविस्तर कारवाई हे पोलीस करतील असं पाहायला मिळतंय. मात्र एकूणच ही मोठी डेव्हलपमेंट म्हणायला लागेल मुंबई पोलिसांची की भावेश भिंडे याला अटक करण्यात यश आलेलं आहे. घाटकोपर युनिट त्याचबरोबर युनिट 9 हे देखील कार्यरत होतं या संपूर्ण प्रकरणामध्ये.
नक्कीच सूरज, ही अत्यंत महत्त्वाची अशी डेव्हलपमेंट आहे. तुझे या माहितीसाठी धन्यवाद. खरं तर आता बरीच महत्त्वाची जी प्रश्न आहे त्याची उत्तरं आपल्याला मिळू शकणार आहे. तर नक्की भावेशला या सगळ्या अशा पद्धतीचं होर्डिंग हे तिथे निर्माण करताना कोणाकोणाची मदत झाली, त्यात कर्मचारी, सरकारी अधिकारी कोण होते, कोणी परवानग्या दिल्या, या सगळ्या बाबींचा खुलासा यानंतर होईल अशी अपेक्षा आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात 16 लोकांचा जीव गेलाय, 75 लोक जखमी आहे. या अत्यंत महत्त्वाच्या बातमीनंतर 0 आवरमध्ये वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्याच पाहण्यासाठी जाऊया आपण आपल्या मीडिया सेंटरवर. मुंबईच्या लोकसभेच्या जागांवरची आजची आपली चर्चा, आपला प्रश्न हाच होता की लोकसभा निवडणुकीत मुंबईचा किंग कोण ठरेल. तुम्हाला 2 पर्याय दिले होते, महाविकास आघाडी की महायुती. एक्स वरून राहुल राऊत, आमचं मत महायुतीला असणार. एक्स वरूनच सचिन, मुंबईतल्या 6 पैकी सर्व 6 जागा महायुती जिंकणार. एक्स वरूनच श्रीश शिंगारे, इंडिया आघाडी ही भ्रष्टाचारांची संघटना आहे. एक्स वरून कुणाल पांडे, मोदी असतील तर सर्व शक्य आहे. मोदींमुळे अनेकांना नवीन योजना मिळाल्या आहेत, गरिबांना रेशन आणि अन्न मिळालं आहे. एक्स वरूनच मिलिंद इंगळे, फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण राज्यासाठी एकच किंग, महायुती सरकार. यूट्यूब वरून संतोष वाघमारे, फक्त महाविकास आघाडी. यूट्यूब वरून शरद देशमुख, फक्त आणि फक्त महायुतीचे सरकार. यूट्यूब वरून सुसेन जाधव, मुंबईत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे. यूट्यूब वरून आशिष मनवरे, महाविकास आघाडी निश्चितच जिंकेल कारण मुंबईकर जनता सुजाण झाली आहे. फेसबुक वरून आनंद सुरेश पाठक, उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकणार. फेसबुक वरून पांडुरंग चव्हाण, महायुतीचा विजय होणार. इंस्टाग्राम वरून संजू मुजावर, मुंबईत मशालची धग जाणवणार. इंस्टाग्राम वरून अतुल पोमण, महाविकास आघाडीची सरशी होणार. मुंबईत शिगेला पोहोचलेला प्रचार, हिंदू मुस्लिम मतांचं राजकारण, हिंदूंना जास्त जवळचं कोण वाटतं, मोदींचा रोड शो, दिग्गज नेत्यांच्या सभा, गद्दार विरुद्ध विकासाचं राजकारण, आरोप प्रत्यारोप, त्याचा मतदारांवर पडणारा प्रभाव, या सर्व विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर. आपण गेस्ट सेंटरला जाऊया. सचिनजी, प्रवीणजी, आपल्या दोघांचंही स्वागत आहे 0 आवरमध्ये. मी सगळ्यात पहिले आजचा आपला पोलचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर विचारते. सचिनजी, मुंबईचा किंग कोण? प्रवीणजी, मी आपल्याकडे येते. मुंबईचा किंग कोण? नाही, मुंबईचा माणूस, मुंबईकर हाच मुंबईचा किंग आहे. आणि मुंबईकर, मुंबईचा किंग यांनी या ठिकाणी मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांना देशाचं नेतृत्व जसं करतात तसं मुंबईचं पण नेतृत्व विकासाच्या दृष्टीनं त्यांनी करावं. त्याच्यामुळे मुंबईकरच त्या ठिकाणी किंग आहे आणि देशाचे आमचे मोदी साहेब किंग आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे मुंबईचे पण ते त्या ठिकाणी आमचं नेतृत्व आहे. सचिनजी, काय सांगाल, मुंबईचा किंग कोण, महाविकास आघाडी की महायुती? सचिनजी, मी आपल्याला परत एकदा प्रश्न विचारते. माझा आवाज आपल्याला ऐकू येतोय का? मला वाटतं आवाज त्यांना येत नाहीये. तो टेक्निकल टीम
ते सॉर्ट आउट करेल तोपर्यंत मी आपल्याकडे येते प्रवीणजी. एकंदरीत बरेच मुद्दे समोर आहेत. मुंबई कोणाची याचा निर्णय होताना अनेक बाबी महत्त्वाच्या ठरणार आहे आणि त्यात काल आपण जो काही रोड शो केला तर मुंबईमध्ये जी ताकद दाखवली, जे शक्ती प्रदर्शन भाजपानं केलं, त्यानंतर काय बदल वाटतोय मतदारांमध्ये? एक लक्षात ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आगमनानं देशातल्या कुठल्याही भागामध्ये जोश निर्माण होतो, कार्यकर्त्यांमध्ये होतो, तमाम नागरिकांमध्ये होतो. आणि तशाच प्रकारे कालच्या मोदी साहेबांच्या रोड शोनी मुंबईचं पूर्ण वातावरण ढवळून निघालं आणि त्या ठिकाणी महायुतीच्या मागे पूर्ण वारं मुंबईभर कालपासून मोठ्या वेगानं त्या ठिकाणी घोंगावं लागलं. प्रवीणजी, प्रचंड जबरदस्त असा हा आपला रोड शो होता आणि तो आम्ही सगळ्यांनी बघितला. मात्र लोकांची प्रचंड अडचण आपण केली. मेट्रो अचानक बंद केली आणि त्याचबरोबर तिथंच होर्डिंगची दुर्घटना होऊन सुद्धा आपण तिथेच हा रोड शो घेतला, अशा पद्धतीचे आरोप आपल्यावर विरोधकांकडनं होत आहेत. नाही, विरोधकांचे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं आणि आरोप करायचा हा त्यांचा एककलमी धंदा होऊन राहिलाय. एक गोष्ट खरी आहे की जेव्हा पंतप्रधानांसारखी VVIP व्यक्ती येते तेव्हा थोडासा यंत्रणेवर ताण पडतो, हे खरं आहे आणि त्याबद्दल नाराजी व्यक्त थोडीफार होणं स्वाभाविक आहे. परंतु मोदी साहेबांवर प्रेम आणि विश्वास जनतेचा पूर्ण देशाचा आहे, तसंच मुंबईकरांचा आहे. कारण मुंबईच्या विकासामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सर्व अर्थानं मोठं योगदान मोदी साहेबांचं आहे, केंद्र सरकारचं आहे. आणि जर आपल्या जनतेला अभिवादन करण्यासाठी मोदी साहेब आले असतील तर मला वाटतं मुंबईकरांना त्या ठिकाणी मोदी साहेबांचं प्रेम असल्या कारणानं फार काही तशा प्रकारचं जे आरोप विरोधक करतायत तसं नाहीये. सचिनजी, आपण ऐकलं प्रवीण दरेकर काय म्हणतात, आपण या गोष्टीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, हा त्यांचा पहिला आरोप आहे. मात्र आपण एकंदरीतच मोदींना काल मिळालेला प्रतिसाद बघितला. मुंबईकरांना मत कोणाला द्यायचंय हे ठरवलंय असं आपल्याला वाटतंय का? पहिली गोष्ट ते देशाचे पंतप्रधान आहे, स्वाभाविकच आहे. कोणी एक मोठा नेता आला तर त्याला बघण्यासाठी गर्दी असते. अर्थात त्यांची इव्हेंट मॅनेजमेंट खूप चांगली होती, त्यांनी एजन्सी पण एवढी चांगली दिली होती. लोक जमवण्यासाठी पण काही काही व्हिडिओज असे मिळत आहेत, कार्यकर्ते बोले अरे हमको इतना लंबे से लेके आए लेकिन साधा वडाव पाव भी नाही दिया. चांगली गर्दी जमवली, पण गर्दी जमवली म्हणजे मतं मिळतात अशातला भाग नाही. आणि एक गोष्ट नक्की आहे की देशाच्या पंतप्रधानांना पण मुंबईत येऊन रोड शो करावा लागतोय आणि एक सभा घ्यावी लागते. म्हणजे मुंबईच्या 6 मतदारसंघामध्ये पण देखील ही पकड महाविकास आघाडीची ही वाढते. हे आम्ही नाही, त्यांचे सर्वे दाखवतात म्हणून त्यांना यावं लागतंय. तुमचे सर्वे काय दाखवतात प्रवीणजी? महाविकास आघाडीची पकड वाढते असं दाखवतात का तुमचे सर्वे? आणि मुंबईकरांचे हाल झाले हे आम्ही सांगायची गरज नाही. एक लक्षात ठेवा, तुम्ही बघितलेले लोक सांगत होते की बाबा जर यायचं होतं तर त्यांना विमानाने घेऊन यायला पाहिजे, हेलिकॉप्टरने घेऊन यायला पाहिजे होता. का मुंबईकरांचे हाल केले हे आम्ही नाही, मुंबईकर सांगतो. प्रवीणजी, कुठचे VIP आले तर या गोष्टी होतात, पण लोकांना मला वाटतं 25 वर्ष मुंबईकरांचे हाल होत आहेत त्याविषयी बोला. या मुंबईला जो वेगानं त्या ठिकाणी विकास होतोय त्याला मोदी साहेबांनी केंद्राचं प्रचंड प्रमाणावर पाठबळ आहे हे मुंबईकरांना नीट माहीत आहे. आणि गर्दी झाले सचिन भाऊनी त्या ठिकाणी मान्य केलंय. कारण मुंबईकर लॉंग टर्म सांगतो ना, कोस्टल रोड झाला, मेट्रो मुंबईत दिसते, रस्ते होत आहेत, खड्डे मुक्त करतायत. 25 वर्ष आपल्या हातात मुंबईची. आता जे 2-2.5 वर्षाच्या कालावधी माझा 6,000 कोटी रुपयाचा नारळ तुम्ही माझं पूर्ण झाल्यावर सचिनजी, आपण प्रवीणजींना काय म्हणायचंय ते ऐकूया, मग आपण नक्कीच तुमची प्रतिक्रिया घेऊया. हॅलो, आपण तुम्ही मी या ठिकाणी भांडण्यात अर्थ नाही. मुंबईकर जो फैसला करायचा आहे
तो 20 तारखेला करणार आहेत आणि पुन्हा आपण नंतर विश्लेषणाला भेटणारच आहोत. मुंबई ज्या पद्धतीनं आज कोस्टल रोड होतोय, मेट्रो होते आहेत, रोड चांगल्या प्रकारे होत आहेत, गडकरी साहेबांच्या माध्यमातून फ्लायओव्हर जात आहेत, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट मुंबईत येत आहेत आणि मुंबईकरांना झगकती मुंबई त्या ठिकाणी दिसते, मुंबईतला बदल दिसतोय आणि त्याच्यावर मोदी साहेबांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार कधी नव्हे एवढी ताकद मुंबईला त्या ठिकाणी देत आहे आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्या कारणानं याला पैशाची मोठी गरज आहे आणि केंद्राच्या आधाराशिवाय, मदतीशिवाय ते होऊ शकत नाही आणि म्हणून आज राज्य सरकार आणि केंद्राचा उत्तम समन्वय असल्या कारणानं आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी मिळालेला आहे, परत मिळणार आहे. सचिनजी, हा जो मुद्दा आहे हाच प्रचारातला मुद्दा आहे असं आपण बघतो आहोत. विकास विरुद्ध गद्दार अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह आपण सेट करण्याचा प्रयत्न करत आहात. सातत्यानं गद्दारी हा मुद्दा आहेच, पण विकास कामं आपण दाखवू शकत नाही आहात असं दिसतंय. बोला. गद्दारी हा मुद्दा आहे, पण त्याच्या अगोदर बेरोजगारी, महागाई आणि विकास हाही महत्त्वाचा मुद्दा, हेच आम्ही म्हणतोय. पण देशाचे पंतप्रधान किंवा विरोधक किंवा जे सत्ताधारी आहेत ते याबद्दल बोलायलाच तयार नाही आहे. मुंबईमध्ये तुम्ही जर बघितलं असेल जेवढा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मला आनंद झाला असता की 1 लाख कोटीपेक्षा जास्त टॅक्स आम्ही जे देतोय त्यांनी त्यातलं काहीतरी आम्हाला मुंबईकरांना या 2 वर्षामध्ये दिलं असतं. मुंबई महानगरपालिकेतच पैसा 2 वर्ष वापरला जातोय. कॉन्क्रिटीकरण, रस्ता करा, फक्त झगमग लाईट लावली म्हणजे काय मुंबईचं वैभव झालं का? आजही तुम्ही जाऊन बघा, SRAच्या योजना रखडलेल्या आहेत. आजही BPTच्या जमिनीवरती असलेल्या ज्या काही धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे होता ते झालं नाही. सॉल्ट लँडच्या बाबतीत झालं नाही. तुम्ही पूर्ण धारावीच अडाणीच्या घशामध्ये घालून दिलं, वीज तुम्ही घालून दिली. म्हणजे मुंबईचा वैभव जो एका काळामध्ये होता तो टिकवण्यासाठी या 10 वर्षामध्ये किंबहुना या 2 वर्षामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलं असं तरी आम्ही त्याच्याबद्दल चर्चा करायला तयार आहोत. अजिबात त्याच्याबद्दल काही दुमत नाही. आपण कामांनी उत्तर का देत नाही सचिन? 1 वर्ष झालंय, पाऊस येणार आहेत 1 महिन्याने. सचिनजी, आपण कामांनी आम्ही कामानीच बोलतोय ना. आम्ही तर विकासाचाच मुद्दा घ्यावं. माझी विनंती आहे, विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा आपण करूया. मेट्रोचा प्रकल्प आजही देखील पूर्ण का होत नाहीये? कोस्टल रोड आम्ही बांधला, एकच तुम्ही फक्त तिकडची बाजू केली, दुसरा अजून पूर्ण का करू शकला नाही? ट्रान्स हार्बर लिंक आम्ही केलं, मुंबईला जे कनेक्टिव्हिटी नावाशेवाला द्यायला पाहिजे होता अटल सेतूला, ते का पूर्ण होऊ शकलेलं नाही? असे असंख्य मुद्दे आहेत. विकासाच्या मुद्द्यावरती आपण नक्कीच बोलू, आमची तयारी आहे आणि या विषयावरतीच मुंबईकरांनी कौल द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटते मुंबईतलं मूलभूत जे आहे, मुंबईचा जो वैभव होता तो हळूहळू कमी करून इतर राज्यांमध्ये घेऊन जाण्याचं काम किंवा त्याला वेगळं वैभव मिळवून देण्याचं काम करतोय. हे एका प्रकारे मुंबईकरांवरती अन्याय आहे. मुंबईकरांच्या वरती एवढं मोठ्या प्रमाणावरती कर आणि जे परतावा आपण मिळतोय केंद्र सरकारला, त्या तुलनेतून किती 2 वर्षामध्ये पैसे दिले हे आकडे जाहीर करा, आम्हाला आनंद होईल. केंद्र सरकारने केलं. महानगरपालिकेचा पैसा म्हणजे मुंबईकरांचा करातच पैसा घ्यायचं, दुसऱ्या बाजूला जे मिळणारं कर त्यातलं द्यायचं नाही. मग विकास केलं काय हे तरी सांगा. सचिनजी, एकंदरीत जर बघितलं तर जो काही नॅरेटिव्ह सेट केला जातोय तो कुठेतरी जातीचा, जातीपातीचा, धर्माचा, असं वेगवेगळा नॅरेटिव्ह सेट होतोय या निवडणुकीमध्ये. आणि मुस्लिम मतदाता अजिबात करत नाहीये. देशाचेच पंतप्रधान येऊन घेऊन तिकडे द्वेष निर्माण करण्याचं आमचं म्हणणं आहे. विकासाच्या मुद्द्यावरतीच बोला. 10 वर्षामध्ये तुम्ही जे केलेलं असेल, महागाई तुम्ही जे शब्द दिलं होतं, महागाई कमी झाली, बेरोजगारी कमी झालेली आहे, लोकांना आवास योजनेच्या अंतर्गत मुंबईमध्ये घरं तुम्ही दिलेली आहेत. मुंबईमध्ये एक योजना दाखवा आवास योजनेची त्याच्यामध्ये झालेली आहे. मला सचिनजी, मुसलमान मतदाता हा ताकदीनं उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा आहे असं चित्र आपण बघतो आहोत. मात्र दुसरीकडे जो पारंपरिक मतदाता जे आहे, शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंचे हिंदू मतदाता, यांच्या मताचं कन्सॉलिडेशन कुठंतरी महायुतीच्या बाजूने होईल असं आपल्याला वाटत नाही का? अजिबात वाटत नाही. कारण हे नॅरेटिव्ह या अगोदर पण देखील देण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे. ही मंडळी तर एवढं पुढे गेलेले आहेत की इंडिया पाकिस्तान पण करण्याची भूमिका घेतलेली आहे. अर्थात तो भाग वेगळा, कधीतरी वेगळ्या व्यासपीठावर बोलू की देशाचे पंतप्रधान बर्थडेला जातात, बिर्याणी खायला जातात, तो भाग वेगळा. प्रश्न असा आहे की मुंबईचं एक फॅब्रिकेशन, जे सोशल फॅब्रिकेशन हा वेगळं आहे. आजही देखील सर्व जाती धर्माचे लोक व्यवस्थित रीतीने आनंदाने एकमेकांना काम करतात.
भारतीय जनता पार्टीने सांगावं का आम्हाला बाकी मागासवर्गीयांची मतं नको, आम्हाला मुस्लिमांची मतं नको. म्हणजे मुंबईच्या अध्यक्षांनी त्यांच्या ईदच्या बद्दल टोपी घालून घेऊन गौरव उद्गार काढावा आणि प्रशंसा करावी. त्यावेळी मात्र कोण बोलायला तयार नाही. त्यावेळी त्यांनी एवढं सांगा की आशिष शेलार नाही, मेरा नाम तो आशिष अन्सारी आहे. त्यावेळी कोणी काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आम्ही कधी आक्षेप घेतला नाही. आणि आता तुम्ही मतासाठी हे जे करताय तर हा द्वेष आमच्याकडनं नाही किंवा धुदरीकरण जे चाललेलं आहे हे मतासाठी करतात. हे का केलं जातं? कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की 10 वर्षाच्या यामध्ये जे विकासाच्या मुद्द्यावरती मतं मिळत नाही, राम मंदिरच्या मुद्द्यावरती मतं मिळत नाही, जे महागाई तुम्ही जे कमी करणार होता ती झालेली नाहीये, बेरोजगारी. सचिनजी, एक अजून महत्त्वाचा मुद्दा मुंबईच्या मतदात्याचा मनात नक्कीच येऊ शकतो आणि तो म्हणजे की राज ठाकरे हे शिवसेना असली आहे का नकली आहे हे सांगण्याची गरज का होते? कुठंतरी हाच मुद्दा शिवसेना पळवली हा नॅरेटिव्ह आपल्याकडनं सुद्धा आहे. मिंधे सरकार हा नॅरेटिव्ह आपल्याकडनं सुद्धा आहे. दुसरीकडे असली नकली हा नॅरेटिव्ह पण आहे आणि त्यामुळे कुठेतरी लोकांचे मुद्दे नक्कीच मागे पडतात. मात्र राज ठाकरे हे महायुती बरोबर आलेले आहेत, त्याचा मुंबईत किती परिणाम होईल? अजिबात परिणाम होणार नाही. कारण महानगरपालिकेमध्येच लोकांनी त्यांना कौल द्यायचं होतं, दिलं. विधानसभेमध्ये पण दिलं. उलटा लोकांच्या मनामध्ये ही नाराजगी आहे की अशा वेळी ज्यावेळी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र हे एकत्रित रीतीने या संस्कृतीच्या विरुद्ध लढतोय त्यावेळी किमान तुम्हाला बरोबर येता आलं नसतं, तटस्थ राहिले असते तरी देखील त्यांचं स्वागत केलं असतं. पण लावरे व्हिडिओ म्हणणारे आज वेगळे व्हिडिओवरती बोलायला लागलेले आहेत. हे कसं लोकांना पसंत पडणार आहेत? आणि जे भोंग्याबद्दल बोलवते ते आज ब्रशब्द काढायला 2 वर्षामध्ये तयार नाही आहेत. म्हणजे ही जी विसंगती जी झालेली आहे आणि हे 1.5-2 वर्षामध्ये त्यांची वारंवार जी बदललेली भूमिका आहे त्यामुळे मला असं वाटत नाही. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं की किंग मेकर कोण आहेत, हे मुंबईकर किंग मेकर आहे. आणि म्हणून हे नेगेटिव्ह इन्कम्बन्सी होती म्हणून बीजेपीला उमेदवार बदली करावे लागले. आज स्वर्गीय प्रमोद महाजनच्या मुलीला उमेदवारी मिळत नाही, पूनम महाजनला. म्हणजे याचा अर्थ तिचं काम योग्य नव्हतं हे मान्य केलं तुम्ही. मनोज कोटकचं काम योग्य नव्हतं म्हणून तुम्ही मान्य केलं. गोपाळ शेट्टी काहीच कामाचे नाही म्हणून घेऊन तुम्ही आता पियुष गोयलला आणलेलं आहे तुम्ही. ह्या गोष्टी पण तुम्ही आपल्याला कधी चर्चा करणार आहात का? एवढंच जर तुमचं काम होतं 10 वर्षामध्ये तुम्हाला एवढंच चांगलं मिळालं असतं तर तुम्ही आयत्या उमेदवारी का देऊ शकलेलं नाही? नक्कीच हे प्रश्न विचार करण्यासारखेच आहेत. सचिनजी, एक शेवटचा प्रश्न, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मशाल घराघरात मुंबईत पोहोचली आहे का? चिन्ह लोकांच्या पर्यंत पोहोचवू शकले आहात का मशालीचं? धनुष्यबाणाची सवय असलेल्या मुंबईला मशाल चिन्ह मिळालंय का? बाय इलेक्शन होती मुंबईच्या एका बाय इलेक्शन मध्ये आम्ही हा प्रयोग हा यशस्वी झाला. त्यामध्ये पण देखील मोठ्या संख्येने लटकेताईंना पण देखील मशाल या चिन्हावरती लोकांनी निवडून देण्याचं काम केलेलं. आणि मला असं वाटते की लोकांमध्ये जो सध्याच्या सरकारबद्दल जी संस्कृती महाराष्ट्रात चाललेली आहे त्यामुळे ही मशाल ती पेटवल्याशिवाय राहणार नाही. आणि घराघरामध्ये मशाल गेलेली आहे आणि लोक जागृत आहेत. मुंबईचा जो मतदार अत्यंत जागृत आहे. एवढंच आहे की विकासाच्या मुद्द्यावर बोला, आमची तयारी आहे. कालच आमचे आदित्य ठाकरे जी असतील उद्धवजींनी सांगितले दोघं उपमुख्यमंत्र्यांना बोलवा, आपण विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही बोलायला. नक्कीच सचिनजी, ही चर्चा अशीच पुढे चालू शकते. मात्र वेळेचे आपल्याला मर्यादा आहे आणि आपण आलात 0 आवर मध्ये. आपले खूप खूप धन्यवाद. प्रवीण दरेकर पण थोडा वेळ आपल्या बरोबर होते, त्यांचेही धन्यवाद करते. आणि आता वेळ झाली आहे आजचा पोल रिझल्ट पाहण्याची. आम्ही आजच्या भागात विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही भरभरून कौल दिला आहे. तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न होता, लोकसभा निवडणुकीत मुंबईचा किंग कोण ठरेल? युट्यूबवर 94,000 मतं. 21% म्हटलंय महायुती, 79% म्हटलंय महाविकास आघाडी. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 50-50% महायुती आणि महाविकास आघाडी. एक्सवर एकूण 5,000 मतं. 58% म्हटलंय महायुती तर 42% म्हटलंय महाविकास आघाडी. फेसबुकवर एकूण 1,500 मतं.
31% म्हटलंय महायुती तर 69% म्हटलंय महाविकास आघाडी. महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी ही मुंबईची ओळख. मुंबई मिळवण्यासाठी, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी किती झगडावं लागलं, किती बलिदान द्यावं लागलं हे आपल्याला माहिती आहेच. 1 मे 1960 पासून मुंबईवर वर्चस्वाची लढाई अजूनही सुरूच आहे. सामान्य मुंबईकरांना आपापसात भिडवत आपली पोळी भाजण्याचं काम इथं होत आलंय. गेल्या 10 वर्षात मुंबईत विकास कामांनी वेग घेतला हे खरं असलं तरी विकास कामांवर लोक मतदान करतील की जातपात, धर्म, भाषा, प्रांत याला प्राधान्य देतील याचा अंदाज येणं महाकठीण काम. सध्याच्या राजकारणामुळे निवडणुकीच्या काळात कितीही वादविवाद झाले तरी मुंबई लवकर ट्रॅकवर येत राहते. तिचं फेमस मुंबई स्पिरिटचं दर्शन देत राहते. मुंबईचं मन तिच्या समुद्रासारखंच अथांग, विशाल आणि खोल आहे. ती यावेळी कुणावर प्रसन्न होते हे बघायचंय. 0 आवर आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटायचं आहे. तोवर पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.